श्रियांच्या बड्डेला फक्त एकच दिवस शिल्लक राहिलेला आहे आणि आमची अजूनही तयारी झाली नाही. बड्डे तर थाटात करायचं नाही आहे, पण थोडीफार तयारी आम्हाला करायची होती आणि आमची शॉपिंगच संपत नाही. 2 दिवस आम्ही घराच्या बाहेर पडलो तेव्हा निकेशला आणि श्रियांला आम्ही कपडे घेतले. माझे कपडे आम्ही घेतलेच नाही कारण आम्हाला टाईमच मिळत नव्हता माझे कपडे शॉपिंग करायला. शेवट आज आम्ही घराच्या बाहेर पडलो आणि मग मी कपडे बघायला गेले. 2-3 शॉपमध्ये गेलो आणि मग मी ड्रेस घेतला आणि मग घरी आलो दुपारी आणि मग जेवलो. श्रियांला पण जेवण दिलं आणि इथे टेडी काढलाय धुवायला, तर त्याचा सगळा कापूस इथे काढून ठेवलाय आणि श्रियांची घरी येऊन मस्ती चालू झाली सोबत. मग आम्ही संध्याकाळी पुन्हा घराच्या बाहेर गेलो. म्हटलं श्रियांला काहीतरी गिफ्ट्स वगैरे घ्यावे, तर गिफ्ट शॉपमध्ये गेलो आणि छान छान इथे मूर्ती आम्ही पहिल्या बघितल्या, किती छान वाटतायत ना मूर्ती. आणि मग श्रियांला गिफ्ट्स वगैरे घेतले आणि मग फिरून लागली आम्हाला भूक. मग काय आम्ही सँडविच खाल्ला आणि सँडविच खाताना पण श्रियांचं असतं की तुम्ही खाऊ नका, पहिलं मलाच द्या. मग त्याने पण सँडविच एन्जॉय केलं. मग आम्ही घरी यायला निघालो. तर जाताना वाटेत मस्त बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक चालू होती. ते बघून खूप छान वाटलं. बाप्पा शेवट गावाला चाललेले आहे आणि बघता बाप्पाला आज 10 दिवस झाले बाप्पाचं आजचं विसर्जन. मग आम्ही आलो घरी आणि घरी येऊन दुपारी टेडी धुतला होता मी, तर निकेश इथे काम करत बसलेला आहे. तो सगळा टेडीमधला कापूस त्याने असा फुलवून घेतला आणि टेडीमध्ये भरला. सो असा माझा आजचा दिवस गेलेला आहे छान असा. सो बाय एव्हरीवन. हा व्लॉग मी इथे सेंड करते.